श्रीराम समर्थ श्रीराम भाग 85. रामशास्त्री मूळचे राहणारे वाईचे. 4 शास्त्रांचं अध्ययन केलेला हा विद्वान अति तामसी होता. गोंदवल्याला त्याच्या प्रपंचाचा सर्व भार श्री महाराजांच्यावर होता. संकेश्वर मठाचे आचार्यपद चालून आले तेव्हा केवळ महाराजांच्या सांगण्यावरून त्यांनी ते नाकारलं, अशी त्यांची निष्ठा होती. एकदा त्यांचे आणि काका फडके यांचे कडाक्याचं भांडण झालं. काका पाहता पाहता भांडण हरले तेव्हा तडक श्री महाराजांसमोर गेले आणि ओरडले, महाराज, ही असली तामसी माणसं आपण कशाला जवळ बाळगली आहेत? यांना काय परमार्थ साधणार आहे? महाराजांनी रागवण्याचं कारण विचारलं तेव्हा काकांनी सर्व हकीकत सांगितली. त्यावर महाराजांनी अत्यंत शांतपणे उत्तर दिलं, काका, चालताना रस्त्यामध्ये पडलेलं हाड लागलं तर त्याचा विटाळ होतो, पण तोंडात असणारे आपले दात हाडच नाही का? त्याचा विटाळ आपण मानतो का? काही झालं तरी शास्त्री बुवाला मी आपला म्हटलाय. आज नाही तर उद्या, नाही तर अंतकाळी तरी त्याच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. तो भगवंताचं नाम घेतो ना, अर्थात रामाचं लक्ष त्याच्याकडे आहे, म्हणजे तो सुधारण्याच्या मार्गावर आहे. बरं, तो तामसी म्हणून जर मी त्याला सोडला तर त्याला जगात कोण जवळ करील? येऊन जाऊन काय असली माणसं मला कमीपणा आणतात, हेच तुमचं म्हणणं ना? विषयी माणसांवर माझा मोठेपणा आणि कमीपणा अवलंबून आहे असं का तुम्हाला वाटतं? मी स्वतःच जर रामाला सर्वस्वी वाहिलेला आहे तर माझा मोठेपणा तो सांभाळील, त्याची काळजी मी नाही करत. मग तुम्ही तरी का करता? काका, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या माणसाने इथे येऊन रामाला एकदा डोळे भरून पाहिलं आणि त्याचं नाम फक्त एकदा मनापासून उच्चारलं, त्याचं काम खात्रीने झालं. मग प्रश्न कुठे उरला? काका अगदी निरुत्तर होऊन गप्प बसले. शास्त्रीबुवांची निष्ठा खरीच विलक्षण होती. 1910 साली गोंदवल्याला भयंकर प्लेग झाला. महाराजांनी शास्त्रीबुवांना धर्मशाळेत राहायला सांगितलं. त्याप्रमाणे दोन्ही मुलांना घेऊन शास्त्रीबुवा तिथे राहिले. प्लेगचा जोर इतका विलक्षण होता की रोज खूप उंदीर मरून पडत. शास्त्रीबुवा सुपाने भरून स्वतः ते फेकून देत. तेवढ्यात त्यांच्या बापू नावाच्या मुलाला प्लेग झाला. अशा परिस्थितीत देखील रोज दुपारी 4 ते 5 शास्त्रीबुवा मंदिरामध्ये पुराण सांगायचे. ऐकायला एकटा श्रीराम समोर उभा असे. 6व्या दिवशी बापूने तहान लागली म्हणून तांब्याभर गार पाणी पिऊन टाकलं. पुढे त्याला तंद्री लागली. त्यात त्यांनी असं पाहिलं की अंथरुणाजवळ एक काळा मनुष्य उभा आहे. पण श्री महाराज पुढे आले आणि हा माझा मनुष्य आहे असं त्याच्या अंगावर ओरडले आणि त्यांनी त्याला हाकलून दिलं. बापू जागा होऊन महाराज महाराज म्हणून ओरडला. शास्त्रीबुवांनी पाहिलं तर त्याची गाठ फुटून अंथरुण भिजलं होतं. नंतर त्याला बरं वाटलं. या प्रसंगी श्री महाराज गोंदवल्यात नसून गिरवीला होते. नुसता प्रपंच चांगला करणं हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नव्हे. जनावर देखील आपापला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून घ्यावी, त्याची प्राप्ती करून घ्यावी, तरच प्रपंचातल्या कष्टांचं सार्थक होतं. सध्याच्या परिस्थितीमध्ये उपासना करायला नामासारखा सोपा उपाय नाही, म्हणून इतका खटाटोप करून मी दाखवतो. प्रत्येकाने नाम घ्यावं ही माझी इच्छा आहे. रामरायाने माझी इच्छा पूर्ण केली. हे महाराजांचे शब्द आहेत. रामनवमीच्या दिवशी रात्री 11 वाजता मंडळी फराळाला बसली असताना महाराज वरील शब्द बोलले. महाराजांनी जो ध्येयवाद स्वतः आचरणात आणला आणि लोकांना सांगितला, त्याची बीज खोलवर रुजलेली पाहून त्यांनी वरील उद्गार काढले. निस्वार्थीपणामध्ये मनुष्य जीवनाचं सार्थक आहे हे सर्वांना समजतं, पण जोपर्यंत त्याला भगवंताचं अधिष्ठान नसतं तोपर्यंत त्याच्यापासून मनुष्याला खरी निष्कामता, खरं समाधान मिळत नाही. आणि ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कोणालाही शांती, कृतकृत्यता प्राप्त होत नाही. प्रपंचाची घडी बिघडू न देता भगवंताची उपासना करणं असेल तर त्याचं नामच घेणं आवश्यक आहे. ही गोष्ट महाराज रात्रंदिवस लोकांच्या कानी कपाळी ओरडून सांगत असत. त्याचा योग्य परिणाम होऊन लोक मनापासून नाम घेऊ लागलेले पाहून त्यांना समाधान झालं.
हे जरी सर्व खरं असलं तरी पुष्कळदा काही फार विचित्र माणसं त्यांना भेटत. एका मनुष्याने ब्रह्मदर्शन व्हावं या हेतूने पुष्कळ तीर्थयात्रा केल्या. त्यांनी ब्रह्माचं दर्शन होत नाही हे पाहून तो अनेक साधू संतांच्या दर्शनासाठी पुष्कळ फिरला. शेवटी निराश होऊन पंढरपूरला गेला. तिथे तपकिरी बुवांनी त्याला गोंदवल्याला जायला सांगितलं. त्याप्रमाणे तो गोंदवल्याला गेला. महाराजांचं दर्शन घेताना तो म्हणाला, महाराज, मी पुष्कळ तीर्थयात्रा केल्यात, पुष्कळ सत्पुरुषांची गाठ घेतली आहे, पण माझं काम कोणी केलं नाही. आपण मोठे ज्ञानी आहात असं मी ऐकलंय. आपण माझं काम खात्रीने कराल या विश्वासाने मी इथे आलोय. हे ऐकून महाराज फार संकोचल्यासारखे झाले. मोठ्या नम्रतेने त्याला म्हणाले, आपलं असं कोणतं काम आहे? आपण मला सांगा. रामाची इच्छा असेल तर ते करून देण्याचा मी प्रयत्न करीन. तो म्हणाला, महाराज, मला ब्रह्म दाखवा. ब्रह्माचं दर्शन घेण्याची माझी इच्छा आहे. महाराज किंचित हसले. म्हणाले, अरे बापरे, तुमचं काम इतकं सोपं नाही. आपण असं करू, तुम्ही आज इतक्यातच आला आहात, आजच्या दिवस विश्रांती घ्या, उद्या आपण ब्रह्माचा विचार करू. ब्रह्म अगदी स्वस्थ आहे, ते कधी कुठेही जात नाही आणि येत नाही, म्हणून उद्यापर्यंत थांबायला मुळीच हरकत नाही. असं सांगून महाराजांनी त्याला त्या दिवशी स्वस्थ केला. दुसरा दिवसही तसाच गेला. तिसऱ्या दिवशी सकाळी महाराज मुद्दाम निरूपणाला बसले. साधन चातुष्ट हा निरूपणाचा विषय. श्रोते ऐकायला बसले. ब्रह्माचं दर्शन मागणारा मनुष्य त्यांच्यामध्ये होताच. महाराज म्हणाले, कोणतीही इमारत बांधत असताना अगोदर तिचा पाया जसा घालावा लागतो, त्याचप्रमाणे परमार्थ साधण्यासाठी अगोदर साधनांचा पाया घालावा लागतो. शास्त्रात 4 प्रकारचं साधन सांगितलंय. प्रथम, नित्यानित्य वस्तू विवेक करावा. अनित्य जो विषय त्याच्या बाबतीत आपण उदास व्हावं. नित्य जो भगवंत त्याच्याकडे लक्ष द्यावं. नंतर या जगातली किंवा स्वर्गातली भोगवासना नाहीशी करावी. हे दुसरं साधन. आपलं मन बाह्य विषयांकडे धाव घेतं, तेथून त्याला खेचून आणावं आणि भगवंताकडे लावावं. आपण चूक केली नसताना सुद्धा कोणी जाच केला तरी शांतपणे सहन करावं. हे तिसरं साधन. शेवटी भगवंताच्या भेटीची आणि सद्गुरूंच्या भेटीची खरी तळमळ लागावी. ही सर्व साधन सामुग्री असेल तरच साधकाला ब्रह्मदर्शन घडेल. त्याच दिवशी तो गृहस्थ दुपारी म्हणाला, महाराज, मग आपण मला ब्रह्मदर्शन केव्हा दाखवणार? ते म्हणाले, अहो, आज सकाळी तुम्ही पोथी ऐकायला बसला होतात ना, ब्रह्म पाहायला आपल्या अंगी तशी योग्यता यावी लागते. तो म्हणाला, महाराज, तुम्ही सकाळी सांगितलेल्या सर्व गोष्टी माझ्याजवळ आहेत. महाराज म्हणाले, असं कसं? ब्रह्मदर्शन होण्यासाठी कडकडीत वैराग्य असावं लागतं. पैशाचा लोभ पूर्णपणे गेला पाहिजे. महाराज, माझ्यापाशी एकही पैसा नसताना मी इतक्या यात्रा करून आलो बघा. हे निर्लोभीपणाचं लक्षण नाही का? आपणच सांगा. हो, पण तेवढ्यानी भागत नाही. मनातली कामवासना पूर्णपणे गेली पाहिजे. मोहाला बळी पडता कामा नये. महाराज, मी अगदी खरं सांगतो, स्त्री पुरुष हा भेदच माझ्या मनातून नाहीसा झालाय. अरे वा, मला कल्पना नव्हती. तुमची अवस्था तर फारच पुढे गेलेली आहे. मग उद्या सकाळी मी खात्रीने ब्रह्म दाखवतो. तो आनंदाने निघून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी तो ओढ्यावरून स्नान करून येत होता. इतक्यात पटाईत मावशीला महाराज म्हणाले, मावशे, तो बघ कोण येतोय. त्याला स्त्री पुरुष हा भेद राहिलेला नाही. जा, त्याचं धोतर फेड. महाराजांनी सांगितलेलं तंतोतंत करून टाकायचं एवढंच पटाईत मावशीला माहीत होतं. ती त्याच्या समोर गेली आणि एकदम तिने त्याच्या निर्या खसकन ओढल्या. त्याचं धोतर अर्ध फिटलं. एक म्हातारी विधवा आपलं धोतर फेडीत आहे हे पाहून त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली. अर्ध फेडलेलं धोतर तसंच सावरून आरडाओरडा करीत करीत तो मंदिरात आला आणि महाराजांसमोर बसून मोठ्याने म्हणाला, अहो महाराज, अहो महाराज, ही बाई आहे की अवदसा, डाकीण आहे, डाकीण. महाराज म्हणे, हो हो हो, अहो काय झालं, काय झालं, काय झालं ते तर सांगा मला. अहो काय सांगू महाराज, या सटवीनी माझं धोतर फेडलं.
याचा अर्थ असा की ती बाई तुम्हाला बाई दिसते, आपलं वस्त्र फिटण्याची तुम्हाला लाज वाटते, तुम्हाला भयंकर राग येतो. तुम्ही काल म्हणाला होतात ना की तशी तुमची अवस्था नाही म्हणून. तुम्हाला आपल्या देहाची शुद्ध आहे, वस्त्राची शुद्ध आहे, मानापमानाची शुद्ध आहे. आता तुम्हीच सांगा की तुम्हाला ब्रह्म मी कसं दाखवू. महाराजांचं भाषण त्यांनी खाली मान घालून ऐकून घेतलं. महाराजांनी त्याला नामस्मरण करायला लावलं आणि परत त्याच्या गावी पोचवून दिलं. एके दिवशी सकाळी 9 वाजता श्री महाराज धर्मशाळेकडे गेले. त्या ठिकाणी 5-6 तरुण मंडळी आळशीपणाने उगीच बसलेली त्यांच्या नजरेला पडली. ते तसेच मंदिराकडे परत फिरले आणि लोकांना बोलावणं पाठवलं. ते आल्यावर महाराज त्यांना म्हणाले, अरे तुम्ही 18-20 वर्षांची तरुण मुलं, तुम्हाला आळसाने बसून राहावं तरी कसं. चला 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 माझ्याबरोबर, आपण एक विहीर खणू. अशा रीतीने त्या तरुण मुलांना त्यांनी कामाला लावलं. रोज सकाळी 8 वाजता त्यांनी कामावर हजर राहायचं. 11-11:30च्या सुमाराला महाराज त्यांना थोडं फराळायचं पाठवायचे. 1-2 वाजेपर्यंत खोदून झालं म्हणजे मग त्यांनी स्नान करून जेवायला बसायचं. असा क्रम सुरू झाला. किती खोदून झालं हे पाहण्यासाठी महाराज तिथे रोज जात. 1 आठवडा संपल्यानंतर एके दिवशी 11 वाजता स्वतः महाराजांनी एका ताटामध्ये 8-10 लाडू, पुष्कळ चिवडा घेतला आणि स्वारी विहिरीकडे गेली. 12 हात खोल खणून झालं होतं. खोदणाऱ्या मुलांना बाहेर बोलवून त्यांनी आपल्या हाताने प्रत्येकाला खाण्यास दिलं. खाणं झाल्यावर महाराज म्हणाले, अरे तुम्ही घाव कसे मारता मला एकदा बघू द्या. मंडळी आत उतरली, कुदळी मारू लागली. त्यावेळी गोपीनाथ पोतनीस थांबला आणि म्हणाला, महाराज तुम्ही नुसतं पाणी लागेल असं म्हणा, म्हणजे खात्रीने पाणी लागेल. महाराज म्हणाले, छे असं असतं का कुठे, खाली पाणी असेल तरच पाणी लागेल. गोपीनाथ काही ऐकेना. महाराजांनी पुष्कळ आडेवेडे घेऊन पाहिलं तरी पण तो ऐकेना. मग ते म्हणाले, बरं, जानकी जीवन स्मरण जय जय राम, पाणी लागेल, चल मार कुदळ. गोपीनाथांनी एकच कुदळ मारली आणि तिथून पाण्याचा झोत वर आला. सर्वांना मोठा आनंद झाला. पण महाराज म्हणाले, भगवंताच्या नामामध्ये फार मोठं सामर्थ्य साठवलेलं आहे. त्याचं नाव घेऊन जो जगात वावरेल त्याला व्यवहारामध्ये नेहमीच यश येईल असं नाही, पण भगवंत त्याची लाज राखील यात शंकाच नाही. प्रपंचातले यश आणि अपयश या तात्पुरत्या गोष्टी आहेत. भगवंताच्या अनुसंधानाला खरं महत्व आहे. वाईचे धोंडोपंत देशपांडे यांची महाराजांवर विलक्षण श्रद्धा होती, निष्ठा होती. त्यांच्या दर्शनासाठी धोंडोपंत वारंवार गोंदवल्याला यायचे. येताना आपल्या इच्छेने आले तरी परत जाताना महाराजांच्या इच्छेनेच जायचे असा नियम होता. कधी 2-3 दिवसांनी परत जायची परवानगी मिळायची, तर कधी 2 महिने झाले तरी जाण्याची भावनाच नसायची. पुष्कळ वेळा घरची कामं अर्धवट राहिलेली असायची. महाराज देखील त्यांची चौकशी करायचे, पण परत जा असं काही म्हणायचे नाही. असंच एकदा धोंडोपंत बरेच दिवस राहून झाल्यानंतर महाराजांची परवानगी घेऊन जायला निघाले. वाटेमध्ये खाण्यासाठी म्हणून महाराजांनी मुद्दाम डाळीचं आणि जोंधळ्याचं पीठ बरोबर दिलं आणि जाताना मला भेटून जा असं सांगितलं. धोंडोपंतांनी बैलगाडीमध्ये सामान ठेवलं आणि महाराजांचा निरोप घेण्यासाठी मंदिरात आले. धोंडोपंत मारुतीपाशी उभे होते. रात्री सुमारे 8 वाजण्याची वेळ होती. इतक्यात महाराज तिथे आले. तेव्हा धोंडोपंतांनी साष्टांग नमस्कार घातला आणि हात जोडून उभे राहिले. महाराज म्हणाले, निघालात धोंडोपंत, असेच जरा थांबा, मी आलोच. असे शब्द बोलून महाराज खोलीत गेले. ते आता येतील मग येतील असा विचार करून धोंडोपंत तसेच तिथे उभे राहिले. होता होता रात्र बहुतेक गेली. पहाटेचे 4 वाजले आणि श्री महाराज बाहेर आले. धोंडोपंत मारुतीपाशी जप करीत उभे राहिलेले त्यांनी पाहिले. त्यांना पाहून महाराज म्हणाले, अरे तुम्ही अजून गेला नाहीत, पण बरं झालं, आता जेवण खाण करून मगच जावं. महाराजांचा शब्द म्हणजे प्रत्यक्ष भगवंताचाच शब्द असं धोंडोपंत मानित असत. काही दिवसांनी निष्ठेबद्दल बोलणं निघालं तेव्हा महाराज म्हणाले, आज्ञापालनासारखा भगवंतापर्यंत चटदिशी पोचण्याचा दुसरा मार्ग नाही.
तो साधला मात्र पाहिजे. धोंडोपंतांना पुष्कळ प्रमाणात तो साधला होता. जो आज्ञा पाळतो त्याचा अहंकार नकळत मरतो. शिवाय आज्ञा पाळली म्हणजे जबाबदारी सद्गुरूवर जाते. म्हणून त्याची आज्ञा म्हणून नाम घ्यावं. त्यांनी राम लवकर भेटतो. अर्थात ज्याची आज्ञा पाळायची तो ती करायला योग्य पाहिजे, हे मात्र खरं. गोंदवल्याला एकदा असाच प्रसंग घडला की दत्त मंदिरामध्ये पंढरपूरची एक बाई आपल्या मुलाला घेऊन राहिली होती. मुलगा 2-2.5 वर्षांचा असून त्याला यकृताचा विकार झाला होता. पंढरपूरला असताना त्या बाईने मुलाला पुष्कळ औषध पाणी केलं होतं, पण त्याचा रोग फार वाढला. तेव्हा डॉक्टरनी हात टेकले. आप्पासाहेब भडगावकरांच्या ओळखीने ती बाई गोंदवल्याला आली. तिथे आल्यावर प्रथम 2-4 दिवस मुलाला जरा बरं वाटलं, पण नंतर रोगाने उचल खाल्ली आणि एक दिवस त्या पोराचा अंतकाळ जवळ आला. महाराजांना निरोप आला म्हणून 12 वाजण्याच्या सुमाराला मुलाला ते पाहून आले. त्याच दिवशी राम मंदिरामध्ये गोरज मुहूर्तावर एक लग्न ठरलं होतं. त्याची तयारी जोरदार चालू होती. तिकडे संध्याकाळी 5 वाजता ते मूल गेलं. हे कळल्यानंतर हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन महाराजांच्याकडे गेले. हरिपंत मास्तरांना बरोबर घेऊन श्री महाराज तिकडे गेले. त्या मुलाचं प्रेत स्वतःच्या मांडीवर घेऊन त्यांनी इतका शोक करायला आरंभ केला की पुत्रवियोगाचा पहिला उमाळा गेल्यानंतर ती बाई म्हणाली, महाराज तुम्ही कशाला इतकं वाईट वाटून घेताय? माझा आणि त्याचा इतकाच संबंध होता. तो गेला खरा, आता आपण काय करणार? रामाची इच्छा तशी होती असं समजायचं झालं. बाईचं हे बोलणं ऐकून महाराज म्हणाले, बाई तुमचे शेवटचे शब्द मला फार पटले. रामाच्या इच्छेनेच आपल्याला सुखदुःख भोगावं लागतं, पण ते आपल्याला सर्वांच्या शेवटी आठवतं म्हणून सुखदुःख बाधतं. म्हणून आपण सुरुवातीपासूनच रामाची इच्छा लक्षात ठेवून वागू. यासाठी त्याच्या नामाची गरज आहे. एवढं बोलणं होतं तो लग्नाचा मुहूर्त जवळ येत चालला. म्हणून एक मनुष्य महाराजांना शोधत आला. बाईचं समाधान करून ते त्याच्याबरोबर राम मंदिरामध्ये आले. तेथील लग्नाच्या गडबडीत आनंदामध्ये ते इतके समरस झाले की 15 मिनिटांपूर्वी मुलाचा प्रेत मांडीवर घेऊन शोक करणारे महाराज ते हेच का, असा कौतुकाचा संशय हरिपंतांना आला. लग्न आटोपल्यावर नवरा नवरी पाया पडायला आली तेव्हा महाराज म्हणाले, फार चांगलं झालं. रामाच्या इच्छेने हे लग्न जुळलं आणि पार पडलं. त्याचं स्मरण दोघांनी ठेवावं, आनंदात संसार करावा. रात्री 10 वाजता हरिपंत त्यांचे पाय चेपत होते. तेव्हा महाराज आपणहूनच म्हणाले, मास्तर प्रपंचाची तऱ्हा बघा ही अशी आहे. आज सुख झालं म्हणून जरा बरं वाटलं की लगेच उद्या दुःखाचं ताट पुढे वाढून ठेवलेलं असतं. म्हणून एका डोळ्यात सुखाचे अश्रू तर दुसऱ्या डोळ्यात दुःखाचे अश्रू ठेवून माणसाने प्रपंचात वागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनंच जर घडतीये तर एकीचं सुख दुसरीचं दुःख का बरं मानावं? शहाण्या माणसाने आपलं चित्त भगवंताच्या नामात गुंतवून ठेवावं आणि बरा वाईट जसा प्रसंग येईल त्याला त्यात सामील होऊन जावं. मंदिरात लागणारं सरपण फोडून देण्याचं काम भवानरावकडे असे. एके दिवशी काही कारणामुळे सरपण अगदी संपलं. रात्रीची वेळ झाली. महाराजांच्या कानावर ही गोष्ट गेली. पहिल्याने ते जरा म्हणाले, अरे तुम्ही दिवसभर केलं तरी काय? तुम्ही माणसं कसा प्रपंच करता? प्रपंचात नेहमी पुढची तरतूद करून ठेवावी लागते. आज काय सर्वांना उपाशी ठेवू? सर्व मंडळी गप्प बसली. नंतर महाराज आपणच पुढे म्हणाले, सरपणाला लाकडच लागतात ना, मग असं गोंधळून का जाताय? आपल्याजवळ कितीतरी लाकडाचं सामान आहे. असं बोलून ते स्वतः स्वयंपाकघरात गेले. 2-3 पोळपाट 3-4 पाट बाहेर काढून म्हणाले, घ्या हे फोडा आणि चुलीत घाला. पण तेवढ्याने का त्या मोठ्या चुलीचं पोट भरणार? म्हणून पलीकडे एक नवी खोली बांधणं चाललं होतं. तिच्या आढ्याची कैची काढून आणली आणि ती चुलीत घातली. तेव्हा सगळा स्वयंपाक तयार झाला. हा प्रसंग सांगून डॉक्टर कुर्तकोटी म्हणतात, काय सांगावं तुम्हाला? ब्रह्म सत्यम जगन मिथ्या म्हणजे फक्त भगवंत आहे आणि प्रपंच सगळा असत्य आहे, हे श्री महाराजांनी प्रत्यक्ष आचरणात दाखवलं. रामापुढे यच्च यावत जगत त्यांना तुच्छ वाटायचं.
श्रीराम समर्थ श्रीराम.